Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शेवटी महायुती म्हणजे प्रधानमंत्री यांना पाठिंबा दिलेला आहे। या संपूर्ण विषयावर बोलायसाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी सर। आज शेवटी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला, प्रधानमंत्र्यांना पाठिंबा दिला, याकडे कसं पाहता? नाही, नक्कीच राज ठाकरेजी यांचा एक स्वतंत्र मनसे पक्ष आहे आणि हा पक्ष महायुतीमध्ये देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनाला पुढे ठेवून जर एकत्र आला असेल तर त्यांचं स्वागत झालंच पाहिजे आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो। त्यांनी पाठिंबा दिला आहे। महायुतीमधले जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आज मनसे जर सोबत आली तर नक्कीच ताकद वाढेल आणि याचा चांगला परिणाम आपल्याला लोकसभेच्या निकालावर दिसून येईल। एकंदरीतच मागील जर इतिहास पाहता किंवा मागील काही विषय पाहतात, तुमचे आणि मनसेमध्ये जे मतभेद होते ते कसे जुळवून घ्याल? कारण आता एकाच मंचावर तुम्ही याल। नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। तुमचा प्रश्न अत्यंत रास्त आहे, खूप महत्त्वाचा पण प्रश्न आहे। ठीक आहे, ज्या वेळेस आमच्या भूमिका होत्या, ज्या वेळेस पक्षावर टीका झाली, त्यावेळेस पक्षाचा एक प्रवक्ता आहे ना, त्याने उत्तर देणं माझं कर्तव्य बनतं। पण आज जर माझ्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय अजितदादांनी जर ही भूमिका स्वीकारली असेल आणि त्या भूमिकेसाठी नक्कीच आहे, बघा, प्रत्येक पक्षाची एक वेगळी विचारधारा आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराचा पक्ष आहे। अजितदादांनी तो विचार जोपासला, शेका पक्षाचा विचार त्यांच्या आजीपासून त्यांच्यापर्यंत आहे। त्याच्यामुळे मतभेद जरी असले तरीही मात्र मनभेद न ठेवता आता जर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं व्हिजन घेऊन जर देशासमोर जायचं असेल आणि हीच भूमिका जर त्यांची असेल, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल, तर जुने विसरून जाऊन आता पुढं मला असं वाटते चांगल्या पद्धतीनं काम करणं हीच काळाची गरज आहे आणि ती केली पाहिजे। आता विरोधक जे आहेत ते अमोल मिटकरीला ट्रोल करतील, पुढे काय नेमकं त्यांना कसं उत्तर द्याल? असं आहे की विरोधक शेवटी प्रत्येक वेळेस असतात, ते असले पण पाहिजे। निंदक माझा सखा आणि कपडे धुतो फुका, माझी प्रसिद्धी मला करण्याची गरज नाही। ट्रोलर्स असतील किंवा आता अलीकडे तुतारी गटाकडून काही लोकांना पॅकेज भेटलेलं आहे की म्हणजे आमच्यातच जे आहेत ते रुपाली ते चाकणकरांपासून आमच्यापर्यंत सगळ्यांना ट्रोल करणं, खालच्या पातळीवर बोलणं। आता तर इथून पुढं आम्ही काय मागं बोललो होतो, आम्ही कसे टीका भारतीय जनता पार्टीवर केल्या होत्या, मनसेवर कशा टीका केल्या होत्या, हे सगळं ते काढण्यासाठी आजपासून त्यांची यंत्रणा सज्ज झालेली आहे। मात्र कुठल्याही गोष्टीला उत्तर द्यायला आमच्याकडे असलेलं जे काही पुस्तकाचं वाचनाचं भंडार आहे ते आम्ही सडेतोड उत्तर त्याला देऊ शकतो। आता ते ट्रोलर्स किंवा यांच्याकडे सोप्या भाषेमध्ये एक कवीचं काव्य आहे, माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही। त्याच्यामुळे तोडीस तोड आले तर उत्तर त्याच पद्धतीने भेटेल। अकोल्यावरनं धनंजय साबळे, मुंबई तक।